अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जया जयाजी करुणाकरा, जया जयाजी येतिवरा, भक्तजन संताप हरा, विश्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी, इच्छा धुरणी मानसी, ग्रस्त एक दर्शनाशी, समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माता ठेवला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्य वदन करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करून नाना यथ्याचे भोजन देईचे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जीव घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञा पेती, ग्रस्ताते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रस्ताचे मन संशुक झाले तीदभा. म्हणे येऊन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलिले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबईचा आला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्धबाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलावेले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ती आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता झाला, शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा सदा ऐकूत भाविक भक्त. 20वा अध्याय ओढा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.